सप्रेम जय महाराष्ट्र. काल महायुतीच्या नारी शक्ती मोर्चामध्ये एका नारीनं म्हणजे एका महिलेनं आपल्या मुलाची वाट बघता बघता त्या मोर्चामुळं तिला बराच वेळ थांबावं लागलं. त्यामुळे ती संतापली आणि तिचा राग तिनं व्यक्त केला. मग ते सत्ताधारी असोत किंवा कोणी असोत, ती तिच्या मुलासाठी कासावीस झाली होती म्हणून तिनं तिचा तो राग व्यक्त केला. आणि आत्ता मी काही वेळापूर्वी न्यूज चॅनलला बघत होतो, मुंबईच्या महापौर तावडेताई म्हणतात का आमच्या BJPच्या नेत्यांनी संयम ठेवला. त्यानंतर बावनकुळे साहेब म्हणतात आम्ही संयम ठेवला. संयम ठेवला म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं? म्हणजे तुम्ही त्या महिलेला जेलमध्ये टाकलं असतं, त्या महिलेला तुम्ही मारलं असतं. पण तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज पडतेच का? जर तुम्ही नारी शक्ती म्हणतात, मणिपूर जळत होतं त्यावेळेस आमच्या महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, त्यावेळेस नारी शक्ती कुठे गेली होती हो? आज एवढे अत्याचार मुलींवर होत आहेत, एवढे बलात्कार होत आहेत, त्यावेळेस नारी शक्ती कुठं गेली? नारी शक्तीचे फक्त तुम्ही गोडवे गाऊ नका, विनाकारण महिलांना फसवू नका. आता एका नारीनं तुम्हाला दाखवलंय नारी शक्तीची काय ताकद असते. गिरीश महाजन साहेब आपण कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरतात, पण एका महिलेसमोर आज आपण हातबल झाला. कदाचित तुम्ही संयम ठेवला. भाजपचे नेते म्हणतायत संयम नसता ठेवला तर तुम्ही रिव्हॉल्वर काढून त्या नारीला गोळी घातली असती, त्या महिलेला गोळी घातली असती. सत्तेत आहात ना आपण. सत्तेचा माज इतका असू नये लक्षात ठेवा. नारी शक्तीचा विजय असो, पण त्या नारी शक्तीचा आदरही केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.